ऐकायचं? ओके. सगळ्यांना नमस्कार. पाहिजे चांगलं आलं पाहिजे. ते शिकवणार आहे दादा. हुशार बोले. आता मला सांगा, आपलं अक्षर चांगलं करण्यासाठी तुम्ही काय काय करता, काय किंवा काय केलं पाहिजे आपण? शुद्ध लेखन वगैरे लिहिता का कोणी? कसं लिहिता? फास्ट फास्ट लिहिता, स्लो लिहिता? स्लो का लिहिता? आणि मग तुम्ही ह्याला डिटेक्ट करता का? म्हणजे आपण सांगतो तसं लिहितात काय? अजून एवढं नाही, चौथीचीच पटावती. बरं स्लो लिहिल्याने अक्षर चांगलं येतं असं खरंच असतं का? बर मला सांगा, तुम्ही पेन्सिल लिहिता का पेनाने? पेन्सिल. तर आता पेन्सिल कशी पकडायची ते सांगतो, चालेल? आपलं अक्षर माहिती का? आपण पेन पेन्सिल कशी पकडतो याच्यावर पण डिपेंड असते. बरेच जण असं 3 बोटामध्ये धरून बघायला. आपण काय करायचं माहिती का? आपल्या हाताची 2 बोट असतात ना, ती काय करायची? पेन्सिलच्या टोकापासून अशी ह्याला ठेवायची. दिसते सगळ्यांना? आता ह्याच्या खाली जे अंतर दिसतंय, हे जे बोट माझं इथं बोट संपायले, तिथं काय करायचं? आपण असे 2 बोटात पेन्सिल घालायचं. तर कधीच पेन्सिलचं हे बोट असतं हे वर ठेवायचं आणि हे जे अंगठा आहे तो असं खाली नाही ठेवायचा, बाजूला ठेवायचा. येतंय का लक्षात मी काय म्हणतोय ते? पहिलं बोट कुठे ठेवायचं आपल्याला आणि अंगठा कुठे ठेवायचा आहे? बाजूला. आता आपलं जे हे बोट आहे कोणतं? दुसरं मधलं बोट, हे काय करायचंय? पेन्सिलला असा आधार द्यायचा. येतंय लक्षात? पहिलं बोट आपण कुठे ठेवलं? पेन्सिलच्या सगळ्यात पहिले काय केलं आपण? पेन्सिलला असं पकडलं, 2 बोट असे केले, टोकापासून खाली धरलं. टोकापासून काय केलं आपण? त्यानंतर जिथं आपलं दुसरं बोट संपतंय त्या ठिकाणी आपण पहिलं बोट कुठे ठेवले? वर. बाजूचा अंगठा बाजूला आणि हे जे मधलं दुसरं बोट आहे त्या पेन्सिलच्या खाली. आलं लक्षात? आता एक सेकंडनी काय करा, असं धरा बरं, असं 2 बोट असे. आणि 8 माहिती? 8 करता येतो इंग्लिश मधला? तर मग बोट फिरवायची 8 मध्ये, 8 आकारात बोट फिरवायची. बोट फिरलं पाहिजे, हात नाही. बोट फिरलं पाहिजे. बोट फिरवा, बोट दोन्ही बोटांनी. हात नाही फिरवायचा, मनगट नाही फिरवायचं. हे बोट 8 आकारामध्ये फिरली पाहिजे. बघू बरं कोण कोण करायचे? दाखवा मला, दाखवा. हो का? तुम्हाला जमत नाहीये म्हणजे तुमचं कोणाचंही अक्षर चांगलं नाही असं मी समजतो. जेवढे चांगलं नाही, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? ही एक्सरसाइज आहे ना मी दिलेली, ती नीट करावी लागेल. आलं का लक्षात? हे काय होतं बरं? असं केलं की काय होतं? विकासांचं बरं की काय होतं? आपल्या हाताला वळणदार अक्षराची सवय लागते. आपला कधी कधी तुमचं लिहिताना बघा इथं दुखतं बघा, मग आपण असं हात करतो, आपण बोट मोडतो. कोण करत असतं? सगळेच करतात. मग तसं न करता आपल्याला पेन कुठं धरायला सांगितलंय? बोटामध्ये धरायला सांगितलंय. मग हाताला का त्रास व्हायला? तुमच्या बोटाला त्रास झाला पाहिजे ना. आपण लिखाण कशाने करतो? बोटांनी करतो ना, का अख्खा हाताने करतो? मला सांगा बरं, वहीमध्ये लिहिताना तुम्ही अख्खं समजा 1 काढायचं म्हटलं
तुम्ही असा हात फिरवता का मनगट फिरवता? चुकीची पद्धत आहे. मनगट फिरवायचं नाहीये आपल्याला. आपल्याला काय करायचंय? हात नाही, बोटं फिरवायचे. काय करायचे? बोटं फिरवायचे. बरं मला सांगा, बरं हा तीच एक्सरसाइज आपण दुसरी घेऊया. असं चाललंय प्रत्येकाने. आडवी रेष मारून बघा बरं. आडवी रेष. आडवी रेष. हा राईट जमते तुला. हा अजून आडवी रेष. आडवी रेष. कधी नाही गेली. आडवी रेष मारायची. हा हा बघा बऱ्यापैकी जमायले. करा बरं करा. हा हा बघा ज्यांचे बोटे फिरायले आता त्यांचं अक्षर काय होईल? सुधरायले. येते लक्षात? तुमचं अक्षर कसं सुधारायचंय पहिले? कधी आता फक्त एक काम करू. आता तुम्ही काय कराल? जेव्हा केव्हा आता तुम्ही लिखाणाचं काम कराल तेव्हा एक लक्षात ठेवायचं, आपल्याला मनगट फिरवायचंय का? हात फिरवायचे का? फक्त काय करायचे? आपले बोट फिरवले पाहिजे. ह्याच्याकडे काय करायचंय? स्वतः लक्ष द्यायचंय. बरं मी काय सांगितलंय? पेन्सिल कशी पकडायची होती? कशी? पहिल्यांदा काय करायचे? दोन बोट लावायचे. त्यानंतर जिथं दुसरं बोट संपतंय तिथं पहिलं बोट काय करायचंय?